एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणलं की येणारं उत्तर म्हणजे त्या संख्येचा वर्ग. आता 3 या संख्येला 3 न गुणलं तर आलेलं उत्तर 9. ह्याला म्हणायचं 3चा वर्ग आणि ते असं लिहायचं 3च्या डोक्यावर 2 म्हणजे 3चा वर्ग बरोबर. पहिल्यांदा आपण 68चा विचार करणार. तर 68च्या जवळ असलेला पूर्ण वर्ग कोणता? तर 8 8 64. 64 हा याच्यापेक्षा लहान आणि जवळचा पूर्ण वर्ग आहे. म्हणून सुरुवात करूया 8 पासून. 8 8 64. 90 अंशाच्या कोनाच्या समोरच्या बाजूला म्हणायचं कर्ण आणि ह्या ज्या 2 आहेत या काटकोना लगतच्या भुजा म्हणायचं. ह्याला आपण म्हणूया एक बाजू आणि ह्याला म्हणूया दुसरी बाजू. तर पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. चौकोन म्हणजे 4 बाजू असलेली आणि 4 कोन असलेली बंदिस्त आकृती. या ठिकाणी आपल्याला दिसतंय चौकोन ABCD. कधीही चौकोनाचं नाव घेताना एकदा सुरू केलं की मग घड्याळाच्या दिशेने असंच ते नाव पूर्ण करायचं.